निम्नपेढी प्रकल्पाअंतर्गत अळणगाव गावाचे पुनर्वसन मौजा कठोरा येथे करण्यात आले असून येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामाबाबत गंभीर अनियमिततेचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या संदर्भात कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्रमांक 1 यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारदार मनीष सुरेश मानकर व इतर रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार अळणगाव पुनर्वसन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीचं बांधकाम सुरू आहे। मात्र या बांधकामातील कॉलमच्या पायाभूत कामामध्ये आवश्यक असलेल्या मुरुम टाकण्याऐवजी ठेकेदाराकडून काळी माती भरली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे भविष्यात भिंत व कॉलम कमकुवत होऊन तडे जाण्याची तसेच अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान नागरिकांनी याबाबत ठेकेदाराला जाब विचारला असता त्यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आलाय। 8 मार्च 2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली होती। काही काळ काम थांबवण्यात आलं असलं तरी नंतर पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आल्याचं तक्रारदारांनी सांगितलं। या प्रकरणी सदर कामाला तात्काळ स्थगिती देऊन नियमानुसार दर्जेदार बांधकाम करणं तसेच काळ्या मातीऐवजी आवश्यक मुरुमाचा वापर करावा अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। अन्यथा भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। ही तक्रार जिल्हाधिकारी अमरावती, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद अमरावती तसेच संबंधित बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। गाव निम्नपेढी प्रकल्पाअंतर्गत मौजा कठोरा इथे पुनर्वसन झालेलं आहे। आमच्या इथे शाळेच्या भिंतीचे वॉल कंपाऊंडमध्ये माती भरण्यात आलेली आहे। आम्ही ठेकेदारासोबत बोललो असता त्यांना जाणून बुजून पूर्ण मातीने काळ्या मातीने ते लिंक बुजवलेली आहे। आम्ही त्यावेळेस कार्यकारी अभियंत्यांच्यासोबत बोलणीसुद्धा करून दिल्यावर ठेकेदाराची आरीराई चालूच आहे। त्यानं तशीच काम करून पूर्ण लिंक बुजवून टाकलेली आहे। उद्या जर त्याची काही जीवितहानी झाली तर याची जिम्मेदारी कोणाची राहील? शासनाने याची नोंद घ्यावी। ते डबल काम पाडून आम्हाला पूर्ण काम बरोबर करून आमचे द्यावे हे नम्र विनंती। कार्यकारी अभियंत्यासोबत बोलणं करून दिल्यावर सुद्धा त्यांनी अर्ध्या तासातच पूर्ण काम केलेलं आहे। जर कार्यकारी अभियंत्यांना फोन करून सुद्धा त्यांना बांधकाम बंद करायचं ठेवलं असतं तरी ते आरेराई करतात। याला खतपाणी कोणाचं आहे म्हणून हे आरेराई करत आहे। ते इतकं असून सुद्धा काम बंद नाही आणखी ते जशाला तसं काम झालेलं आहे। आमची एवढीच मागणी आहे की ते काम पूर्णतः डबल पाडून डबल पूर्ण करून 1 नंबर काम करून द्यावे हे विनंती बस।